जहाज पाण्यावर स्थिर राहण्यासाठी जहाजातून एक प्रचंड जाड लोखंडाची साखळी पाण्यात सोडली जाते आणि त्या साखळीच्या अखेरीस एक नांगर असतं जे जमिनीत जाऊन रुततं. ते जमिनीत जाऊन रुतणारं जे नांगर आहे ना, त्याला इंग्लिशमध्ये आपण अँकर म्हणतो. काय प्रचंड भलं मोठं काम करतं बघा. त्या नांगराच्या जीवावर हे एवढं भलं मोठं जहाज पाण्यावर स्थिर राहतं. त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये 3 अशा प्रकारचे शब्द आहेत ज्यांच्याशिवाय वाक्य बनूच शकत नाही. वाक्यात ह्या शब्दाचा जो काळ तोच संपूर्ण वाक्याचा काळ. म्हणजे वाक्यात 15 शब्द असून देत, या 15 शब्दांचा वाक्याचा काळ ठरवण्याची ताकद ह्या 3 प्रकारच्या शब्दांमध्ये आहे. आणि शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही जेव्हा इंग्लिश वाक्य बनवतात तेव्हा जर हा शब्द अचूक वापरलात तर उरलेल्या वाक्यामध्ये जरी थोडीफार चूक झाली असेल तरी बनवलेलं वाक्य नेहमी समोरच्याला समजतं. वाक्याला स्थिर ठेवणारे हे शब्द अँकर वर्ड्स म्हणजेच पॉवर वर्ड 1, पॉवर वर्ड 2 आणि ॲक्शन वर्ड. पॉवर वर्ड 1 इज, ॲम, आर, वॉज, वर आणि विल बी. वाक्यातील कर्त्याचं वर्णन करण्यासाठी वापरण्यात आलेले शब्द कोण आहे, कसा आहे, कुठे आहे. पॉवर वर्ड 2 म्हणजेच हॅज, हॅव, हॅड आणि विल हॅव. वाक्यातील कर्त्याकडे काय आहे, कर्त्याला काय आहे, तर मालकी हक्क दर्शवण्यासाठी वापरलेला शब्द म्हणजे पॉवर वर्ड 2. तसेच वाक्यातील कर्ता काय काम करतो, काय क्रिया करतो हे दर्शवण्यासाठी वापरलेले शब्द म्हणजेच ॲक्शन वर्ड. भरपूर आहेत. रेग्युलर इंग्लिशमध्येच एक 800 ते 1000 ॲक्शन वर्ड सहजप्रमाणे वापरले जात असतील. पॉवर वर्ड 1, पॉवर वर्ड 2 आणि ॲक्शन वर्ड हे वाक्याचा काळ ठरवतात. जर तुमच्या वाक्यात एका वेळेला फक्त PW1 किंवा फक्त PW2 किंवा फक्त ॲक्शन वर्ड असेल तर हे वाक्य सिम्पल टेन्सचं होतं. मग ते प्रेझेंट, पास्ट का फ्युचर हे कोण ठरवणार? त्या वाक्यातील अँकर वर्डचा काळ. जर वाक्यात पॉवर वर्ड 1 आणि ॲक्शन वर्ड ही जोडी आली आणि ॲक्शन वर्ड INGने संपत असेल तर वाक्य कंटिन्युअस टेन्स. मग ते प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस किंवा फ्युचर कंटिन्युअस. प्रेझेंट, पास्ट, फ्युचर कोण ठरवतो? पॉवर वर्ड 1चा काळ. तसेच वाक्यामध्ये पॉवर वर्ड 2 आणि ॲक्शन वर्ड कॉम्बिनेशन आला आणि ॲक्शन वर्ड पार्टिसिपल रूपातला असेल तर ते वाक्य परफेक्ट टेन्स होतं. मग पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट का फ्युचर परफेक्ट हे त्या पॉवर वर्ड 2चा काळ ठरवतो. आणि वाक्यात जर पॉवर वर्ड 2 अधिक BEEN अधिक ॲक्शन वर्ड ING हे रूप आलं तर ते वाक्य परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य होतं. पास्ट, प्रेझेंट का फ्युचर हे पॉवर वर्ड 2चा काळ ठरवणार. तर हे आहेत आपले 3 अँकर वर्ड्स. काळ ठरवण्याची ताकद या शब्दांमध्ये. हे अचूक लिहिले तर वाक्य समजण्याजोगं बनतं आणि ह्यांच्याशिवाय वाक्य बनूच शकत नाही. आणि म्हणूनच वाक्याला स्थिर ठेवणारे हे शब्द म्हणजेच अँकर. महाराष्ट्र होतो इंग्लिश साक्षर. तुम्ही मागे राहू नका. लीप फॉरवर्ड विकसित टेक्निक्सचा वापर करून तुमचा वर्ग इंग्लिश साक्षर करा.